नमस्कार. ड्रायव्हित भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पार्किंगची समस्या असली ना की लोकांशी ना अक्षरशः तोंड द्यावं लागतं. इथली ही वल्लभबाग लेन आहे ना घाटकोपरची, तुम्हाला दाखवतो की पार्किंग बघा तिथे कसं आहे. आणि त्या बिल्डिंगमधल्या माणसाशी सुद्धा माझा वाद झाला. पण तुम्ही पहिलं पार्किंग बघा, मग तुम्हाला दाखवतो. बघितलं, इकडे सगळी पार्किंग आहे. इकडे पण लागले, इथे पण दिसते बघा तुम्हाला पाठीमागे. हे बघा, अशीच या साईडला सुद्धा माझ्या गाडीची पार्किंग पण तशीच आहे बघा. इकडे पण पाठीमागे तुम्हाला दिसेल अशीच लाईन पाठीमागे पण आहे. ह्या बिल्डिंग मधले त्या दिवशी माणूस बोलला इथं तुम्ही इकडे, हा एक गेट आहे ह्या बिल्डिंगचा, हा एक आहे आणि मी इथे उभी केली. आणि हा समोर सिग्नल आहे बघा, इथे समोर सिग्नल आहे, कळलं का? हा समोर सिग्नल आहे, तर इथून गाड्या उभ्या जाऊन राहतात. आपण बांधण्याचा काय वादच नाही. आता तुम्ही ही बघितली पार्किंग, तुम्हाला सांगतो काय झालं होतं ते. इकडची जी बिल्डिंग होती ना त्याचा गेट मधला तो माणूस आला, तो बोलतो की तुमने गेट के ऊपर गाडी खडा किया है. हा इकडचा वॉचमॅन तो माझ्या ओळखीचा आहे, त्याला माहित आहे इथं पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. तो माणूस पण त्याच्या जागेवर योग्य आहे, इकडचे ते सिक्युरिटी काका पण त्याच्या जागेवर योग्य आहे. मी पण काही योग्य नाही, मी पण इथं चुकीच्या ठिकाणी उभी केली गाडी, पण पार्किंगच नाही. आणि मला ते सिनियर सिटीजन आहेत, त्या म्हणजे त्यांचं वय झालेलं आहे, त्यामुळे त्यांना मला आतमध्ये जायचं होतं घ्यायसाठी, आणि त्यामुळे मी इथं उभी केली होती. आता नक्की चुकी कोणाची आहे? ते सगळेच आपापल्या जागेवर बरोबर होते, पण खूप पार्किंगचे बोलताना अशा वादावादी होतात कायम ड्रायव्हरच्या. मी माझ्या जागेवर, मी म्हणत नाही की मी योग्य आहे, मला पार्किंग मिळालं नाही म्हणून मी गेटवर उभी केली. काका पण, ते वॉचमॅन काका पण त्यांच्या जागेवर योग्य आहे, आणि त्यांच्या गेटच्या समोर गाडी उभी आहे, ते पण त्यांच्या बरोबर योग्य आहे. काय करणार? पण असं सगळीकडेच आहे. खरंच हे पार्किंगचं ना खूप मोठी समस्या आहे. आणि तिथे ना कायम ना ड्रायव्हरचं आणि वॉचमॅन काकांचे असे ना थोडेसे शाब्दिक चकमक होतेच. अशी तुमच्याबरोबर असे कधी झाले असेल तर नक्की सांगा.